अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथील हनुमानवाडी येथे शंभूराजे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त भारूड सम्राट कृष्णा महाराज जोगदंड यांच्या रंगीत संगीत भारुडाच्या कार्यक्रमाचा आबालवृद्धांनी आनंद लुटला। चला सगळी वराड मंडळी आली का? आली का नाही? चला सगळी वराड मंडळी आली ना? सगळ्यांना अक्षदा मिळाला का? जरी नाही मिळाला दगड कोणी मारू नका। आणखीन एक विशेष सूचना, लग्न झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था केलेली आहे, सगळ्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही। आणि आणखी एक विशेष सूचना अशी आहे, जेवणाची व्यवस्था तर इथंच आहे, पण लग्न झाल्यानंतर कोणीही आहेर केल्याशिवाय कधी घरी जायचं नाही, ह्याची सुद्धा नम्र विनंती आहे। चला, लग्नाच्या अगोदर मी माझ्या मामाचा आणि आमच्या नवरदेवाच्या मामाचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते। हे कोणाचे मामा? हे माझे मामा। आणि हे नवरदेवाचे मामा। मामा पुढे या। मामा कसं वाटतंय? छान वाटतंय। तुमचं झालंय का? नाही म्हणूनच छान वाटतंय। तुमचं कसं काय? हे माझे मामा, हे माझे मामा आणि हे आमच्या नवरदेवाचे मामा। बर, हे माझे मामा आणि हे आमच्या नवरदेवाचे मामा। बर बर। पण एकच लग्नाच्या अगोदर दोन्ही मामांना अशी मला गोष्ट आज सांगावी वाटते। तुम्ही लग्नाला माझ्या उपस्थित आहात म्हणून तुम्हाला दोघांना सुद्धा मनापासून धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हे माझे मामा, हे आमच्या नवरदेवाचे मामा, हे आमच्या नवरदेवाचे मामा। हे सध्या ऑस्ट्रेलियाला असतात। ऑस्ट्रेलिया? तुम्ही यांच्या कपड्यावर जाऊ नका, मामांचा नाईटचा ड्रेस आहे। हे सध्या ऑस्ट्रेलियाला, मामांचा खूप मोठा बिझनेस आहे। बर, ते सध्या ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये सध्या ऑस्ट्रेलियाला लय छाती फुगू नका। हे सध्या ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये सध्या चपल्या सांगायचं काम करतात। मामा पाठीमागे चला। राम राम मामा। हे माझे मामा। बर, हे माझे मामा, हे माझे मामा आणि मामी। इतकं कॉलवर बिझी होणार आहे म्हणलं, इतकं कॉलवर बिझी असतात ना। मामांना मला फोन करायला सुद्धा टायमिंग नसतो। हे सध्या मामा लंडनला असतात। लंडनला? मामा बीपी वाढला काय? हे सध्या लंडनला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे। बर, ते सध्या लंडनला एका मोठ्या शहरामध्ये सध्या लंडनला एका मोठ्या शहरामध्ये सध्या फुग्यावर केस ऐकतात। ते म्हणतात केसावर फुग अजिबात नाही, फुग्यावर। वराड मंडळी आली का? सगळ्यांना अक्षदा मिळाला का? लग्नाला सुरुवात करायची का सुरुवात? शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान,
महिला मंडळ नाव घेते. रुंजून जाते खिडकी वाटा पाहते, खिडकीला 3 तारा अडकी त्याला गुंगर 12. सुपारी कापते करा करा पान खाते 13 ते व्यापारी काढते पदर घालते 12. वाड्यात वाड्या 7 वाड्या 7 वाड्या 7 दरवाजा 7 दरवाजाला 7 कुलप. 7 कुलपाची होते मी किल्ली उघडती देवखली. देवखलीत होता खाट काठावर होती गादी गादीवर होती उशी. उशीवर होती बशी बशीत होता कप कपात होतं दूध. दुधात पडली माशी. आमचे गौरवराव गेले काशी तर त्यांच्या नावानं धरते येणारी एकादशी. आणखीन एक नाव घेते महिला मंडळ. आता इंग्लिश नाव घेते. इंग्लिश माझं शिक्षण काय कमी झालं नाही. आणखीन 2-4 वर्ष जर शिकले असते तर नक्कीच पहिली पास झाले असते. ऐका नाव घेते. दिस इज माय गर्ल. ऐका दिस इज माय गर्ल. गणपती बाप्पाचे दोन्ही चरण मी माझ्या हृदयात धरलं. दिस इज माय गर्ल. गणपती बाप्पाचे दोन्ही चरण मी माझ्या हृदयात धरलं. चपळात चपळदार हरणाची सेवा करते तुम्हा सर्व बसलेल्या माऊली भक्ताच्या चरणाची. एक खास तुमच्यासाठी नाव घेते. पहाटेच्या प्रहरी कोंबड कुकत. पहाटेच्या प्रहरी कोंबड कुकत. आमचं लग्न फुकट लावून जाणाऱ्याच्या तोंडाकडे बघून कुत्र भुकत. एकनाथ महाराजांनी मन आणि बुद्धीचं लग्न लावलं. त्या देहातून प्राण गेल्यानंतर हा देह नागवाच राहतो. नागवा ही उपमा ह्या देहाला दिलेली आहे. म्हणून आमचे एकनाथ महाराज म्हणतात की नागवा नवरा नागवी नवरी दोघे बैसले चराचरी. नागव्या नवऱ्याने नवरी नेसली. नागव्या नवऱ्याने नवरा वेदला. सभा मंडपी दोघे ती दोघे आणि एका जनार्दनी नाचती भोगे. मावशी मुलीचं लग्न झालं. मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी जावं वाटतं का हो? जावं वाटत नाही पण जावं लागतं. आमच्या तुकोबारायांनी सुंदर असं वर्णन केले. लक्ष देऊ नाही का? कन्या सासरा शिजाई मागे परतोनी पाहे. कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेट श्री केशवा. कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेट श्री केशवा.
परमात्मा जन्माला आले. मावशी देव जन्माला आला, देव जन्माला आला, पण गवळणी देव पाहायला चालल्या. गवळण काय मावशी एक एक जात नव्हती, 5-5 गवळणी देव पाहायला चालल्या. या 5 गवळणीचं वर्णन आमच्या श्री संत एकनाथ महाराजांनी या गवळणीमध्ये केले. ऐका. आल्या 5 गवळणी, आल्या 5 गवळणी, 5 रंगाचा, 5 रंगाचा, 5 पहिलीला कोणती साडी घातली? पांढरी. तेवढ्यात दुसरीला काय बघवलंच नाही, दुसरी बी निघाली गवळण. तिनं कोणती साडी घातली? तिनं पिवळी साडी घातली. ती कशी आली ऐका. आल्या 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 5 गवळणी, आल्या 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 5 गवळणी, 5 रंगाचा पहिली आली गवळण, दुसरी आली, तेवढ्यात तिसरी गवळण आली. तिसरीनं कोणती साडी घातली? बोल करा. तिसरी गवळण आली. तिसरीनं काळी साडी घातली. ती कशी आली ऐका. 5 गवळणी आल्या 5. तिसरी गवळण रंग काळा, काळी काजळ लेवणी डोळा, तिचा हो सावळा, काळी गरसोळी लेवणी गळा, आली राजस बाळा, आली राजस 5 गवळणी आल्या 5 गवळणी.
पहिली आली गवळण, दुसरी आली तेवढ्यात चौथी गवळण आली. चौथीनं कोणती साडी घातली? लाल. ती कशी आली ऐका. हो हो पहिली आली गवळण, दुसरी आली तेवढ्यात पाचवी गवळण आली. पाचवीनं कोणती साडी घातली? तर हिरवी. ती कशी आली ऐका. आल्या आल्या हो गवळणी, पाच रंगाचा शृंगार करोनी. आल्या आल्या हो गवळणी, आल्या सगळ्याच नटून. 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 आल्या आल्या हिरवा रंग अवघ्या झाला रंग, अवघ्या झाला रंग, अवघ्या झाला रंग. आमच्या कल्लया गजबगमाय शिवंताबाई वाट, रखमाबाई वाट, ताराबाई वाट गे माय. तुला जेखीन एका नांदरी अंदर गंगाबाई वाट गे माय, ताराबाई वाट गे माय. तुला जेखीन अरे पपिया तुला येन वाजे तुला मुरगुंडा बोज. अगबाई तुला मुरगुंडा बोज, अगबाई तुला मुरगुंडा बोज, अगबाई तुला मुरगुंडा बोज, अगबाई तुला मुरगुंडा बोज. मुरगुंडा बोज तुला तुला मुरगुंडा मुरगुंडा बोज. या पपिया तुला ये मुरगुंडा बोज. अगबाई तुला मुरगुंडा बोज, अगबाई तुला मुरगुंडा बोज. वाडगमाय तुझी आई वाडगमाय, बीबीची आई वाडगमाय, दुर्पीची आई वाडगमाय. तुला देखीन अनादिशित नवलाई झाले, स्वानंद कुर्कुला घेऊन शकून सांगावे आले. प्रेमाचे कुंकू भारी लाविले, सद्भक्ती भावे बोराटे हात घ्यायले. हनुमंतराय उपस्थित झाले. मग हनुमंतरायाने सीतामयाला प्रश्न विचारला, का व सीतामया तुम्ही जे कुंकू लावता ते सेंदूर लावता, या कुंकवाचं महत्व काय, या सेंदुराचं महत्व काय? त्यावेळेस सीतामयाने खूप गोड उत्तर दिलं. ऐक हनुमंता, जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं
जेवढं महिलेच्या कपाळावर कुंकू मोठं तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य मोठं. ही सौभाग्याचं प्रतीक आहे. म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात, अनाथी सिद्ध नवलाई झाले, स्वर्ण कुंकुला घेऊन शकून सांगावे आले, प्रेमाचे कुंकू भाळी लावले, सद्भक्ती भावे बोराटे हाती धरले, बुरगुंडा मैत्रा डॉक्टर अकुलकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक मिळालं. धन्यवाद. मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील. वाडगे माय वाडकी जातात, वाडकी बक्की दादा ते तिकडे ठोकळं बसलं की बघत वाडायच्या नावानं बोंबा बोंब. दादा इके अर्धी कोर भाकर घेऊन ये, गटगट पिठले घेऊन ये, तुला सुया देते, पेना देते, डिस्कोचा मनी देते, मुराडशेन देते, मावशी या म्हाताऱ्याला खेळा खुळखुळा देते. घेऊन ये कच्चाई बेवाड, मच्छाई बेवाड, वराई बेवाड, बामनाई बेवाड, गोधाई बेवाड, कलंकाई बेवाड गे माय. 4 युगाची काखे पोतडी, दशावतार किळे परवडी, सोहम शब्द बोले चोखडी, माझा शकून ऐके आवडी. गुरगुंडा बाई तुला वाडकी पाठीमागे बसलेला वाडकी आका वाडकी चष्मे तो शोधून बघती मावशी. पण काय वाढना बस की पिंट्या, गरीबी बस म्हणलं तर बसत नाही. मग तुम्हाला हनुमानवाडीला यायचंय, करंजीला यायचंय, गरीबी बस म्हणलं तर बसत नाही. राहुल अकोलकर आपले मामा आहेत, घेऊन येतात तुला कुरकुट पडा, बिस्कुट पडा. नाही बस शांत बस, नाही शांत बस. नाही राहुल मामा घेऊन येतो. मला बी कळतंय तुला 500ची नोट बघितल्याशिवाय शांत बस वाटत नाही. शांत बस. राहुल मामा घेऊन येतो. बस के मोठ द्या. बस सिस्टीम वाला आपला काका आहे, घेऊन येतो. बस शांत बस. नाही बस के बाप वर गेले. राहुल अकोलकर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस. त्यांच्यासाठी एक नाव. अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे, त्याचं नाव आहे जुहू. अरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे, त्याचं नाव आहे जुहू. राहुल अकोलकर यांचं नाव घेते सगळ्या बोले. वाडगे माय वाडकी दादा वाडकी तो लांबून शूटिंग काढून घेतो बाबा. वाडकी काहीतरी वाडगे माय ज्ञान दे कच्छ मच्छ वराची हरवी भक्ता लागे स्तंभ फुडवून कश्यपूचा वध करून भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला शिवय बुरगुंडा होईल ग बुरगुंडा. सिस्टीमवाला वाडा जलेंदर मेजर अकोलकर यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक मिळालं. धन्यवाद. सुंदर अशी माईक सिस्टीम आहे दादांची. नाव सांगायचं सिद्धार्थ अकोलकर. वा, त्यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक मिळालं. धन्यवाद. कातनायचं नाना पण कसं रंगलं. आमच्या सिद्धार्थ रावाने पिक्चर दाखवलं, तुमचं आमचं जमलं. कोणती टीव्ही? NTV चे सर्व आदरणीय
दिवसन डेमकर, वा, त्यांचं सुंदर असं चॅनल आहे. युट्यूब, फेसबुक, इंस्टा याच्यावर आयडी आहे. त्यांच्याकडून सुद्धा NTVच्या माध्यमातून सुद्धा चालू असलेल्या कार्यक्रमाचं कौतुक करून त्यांनी सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक मिळालं. त्यांच्याकडून धन्यवाद. मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील. वाडगे माय वाडग्या का वाडगी लाडक्या बहिणीचा हप्ता उचलती मावशी पण का वाडगे माय ज्ञानदेव सोपान नामदेवाचे संत जन सगळे कुरकुले घेऊन भीमात उभी राहिले. बुरगुंडा होईल बया तुला बुरगुंडा होईल बया वाडकी दादा वाडकी भेटायला काय तर नुसतं म्हणतो आमचं गावला आहे तुमच्या गावाला येऊन काय माती खाऊन मरावता. वाडकी काहीतरी वाट निस्ता फोटो काढून घेतो बस किंवा पिंट्या बस नाहीतर ह्या बघ वाडगे माय. हा, बुरगुंडा मावशी. बुरगुंडा म्हणजे काय? प्रत्येक भारुडाचा अर्थ जर समजून घेतला तर तुम्हाला भारुड कळल. एकनाथ महाराज म्हणतात बुरगुंडा होईल. बुरगुंडा म्हणजे काय तर मावशी, बुरगुंडा या शब्दाचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो, तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल. पण आमच्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला. बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल. काय होईल बोला? तुला ज्ञान होईल. मावशी, तुला कोणतं ज्ञान होईल? ओ बाबा, तुम्हाला कोणतं ज्ञान होईल तर तुम्हाला त्या भगवंताच्या दशावताराचं ज्ञान होईल. श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? कैसा शकुन सांगितला संती जे कार्य केला, एका जनार्दनी आनंद झाला, माझा कुरकुला देखो निमाय. भक्त का कुरकुला व्हावा वाटत जर असेल मावशी, ओ मावशी थोडं माझ्याकडे लक्ष द्या. भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल बाबा, ओ मावशी, भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल तर खऱ्या अर्थानं मावशी बाप नेट पाहिजे. बापाने बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते, बापाने बिडी पिली तर पोरग सिगरेट पिते, बापाने हातबट्टी पिली तर पोरग 90 पिते. पेणारच की हो. खरं सांगा, कडू इंद्रावून पेरल्यात जाय फळ लागण्याची शक्यता आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. चांगलं बी पेरलं तर चांगलं उगवतंय. आपण लावतानाच लावतोय कडुलिंबाचं झाड. मग तो यंदा आंबे कसे लागले नाहीत रे येड्या. वृक्षारोपण चुकीचं झालं. पण मावशी, मला एवढंच सांगा वाटतं बघा मावशी, आपलाच मुलगा आपलाच नातू, त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा. ही काळाची गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत. मुलगा लहानाचा मोठा केला, बस की मुलगा लहानाचा मोठा केला, मोठा करून म्हणत ते शिकून नोकरीला लागला. नोकरी करत 4 पैसे कमवू लागला. 4 पैसे कमवत गाडी घेतली, बंगला बांधला. आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत जर असेल तर आग लागो तुझ्या बंगल्याला. म्हणून मला म्हणावं वाटतं, बंद किस्मत के लिए कुछ टाली नहीं होती, सुखी उम्मीदों के लिए कुछ गाली नहीं होती. जो झुक जाए माँ बाप के चरणों में, उसकी झोली कभी खाली नहीं होती. म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत, नाहीतर ते डुलतच येणार. मला असं वाटतं जीवनामध्ये आल्यानंतर बाबा जरूर नशा केली पाहिजे, पण अशी नशा केली पाहिजे की मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीली तो शाम उतर जाएगी. एक बार मेरे हरि नाम का प्याला पीकर तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. जीवनामध्ये आल्यानंतर अशी नशा केली पाहिजे, नाहीतर ह्याच्यानं काय होतं? दिवाळ काढलं या संसाराचं दारुण, दिवाळ काढलं या संसाराचं दारुण. गोट गोट पेल्यानं गोट
म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. चांगले संस्कार केले पाहिजेत. काय सांगत होतो? चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. ऐका, एकदा एक जण नगरच्या स्टँडवर पेलं 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 पेलं, त्याला काय सुधारलंच नाही बाबा. इतकं पेलं त्याला काय सुधारलं नाही. पेलं ती पेलं, घरी यावं का नाही, तिथंच बस स्टँडच्या पाठीमागे जाऊन नालीत जाऊन पडलं ते पडलं, गपचीप झोपावं का नाही. जिथं पडलं तिथं परमनंट जागा होती डुकराची. रोज तिथं डुकर येऊन बसायचं तेच त्याच्या जागेवर. बरं पडलं ते पडलं, शांत पडावं का नाही. डुकर बाजूला येऊन बसलं, उचलला हात आणि त्या डुकराच्या डोक्यावर हात फिरवू लागला. हात फिरवत 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 पाठीवर हात फिरविला. हात फिरवत फिरवत शेपटावर हात फिरवत फिरवत म्हणू लागला, पप्याची आई रोज बुजडा घालते, जेणे घातल्या वाटतं. त्याला काय सुधरत नाही वय आवत. म्हणून मला रोज एका गावात गेल्यानंतर आम्ही लोकांच्या पाया पडून हेच सांगतो बाबा, हेच सांगतो. काय सांगतो? विनंती मी करतो दादा हात जोडून, विनंती मी करतो दादा पाया पडून, देर दादा दारूचा नाद सोडून, देर दादा दारूचा नाद सोडून, दारू गांजा मत पे यारो अकल गुंग हो जाती है, अपने पल्लों का पैसा खर्च करके मुंह में मिट्टी मिल जाती है. देवाने अनमोल असा नरदेह दिलाय. मावशी, मी आताच काय म्हणलं, खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे म्हणलं का नाही? बोला जरा. तुम्ही असं बघितल्यामुळे मला काहीच कळलं नाही. माझी भाषा तुम्हाला कळायला का नाही की असं मला कन्फ्युजन नाही असं. हा ऐका 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 आत्ताच म्हणलं प्रत्येक लेकराचं. ऐका ऐका आत्ताच म्हणलं मी काय म्हणलं, बाप नाहीत पाहिजे म्हणलं का नाही. पण प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे ती आई असते. हो आया हो, तुमच्यासाठी सांगतो आता, लक्ष देऊन ऐका. आमचा लातूर जिल्हा आहे बाबा, आमचा लातूर जिल्हा आहे. लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर तालुक्यामध्ये कामखेडा म्हणून माझं गाव आहे छोटस. आणि लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर म्हणून एक तालुका आहे. अहमदपूर, त्या अहमदपूर तालुक्यामधली अशी एक बातमी आहे मावशी, थोडं लक्ष देऊन ऐका. अशी बातमी होती. बातमी बाबा जुनी आहे बातमी, पण मला तुम्हाला सांगायला नवीन आहे. अशी बातमी होती. कशी बातमी होती मावशी? थोडं माझ्याकडे लक्ष द्या. मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. बघा, मुलगा पोटात असताना आईनं 108 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. मुलगा 9 वर्षाचा झाला, त्याला ज्ञानेश्वरी मुखदगत झाली. कळालं का नाही? मग लिहण आहे, खरं आहे. आणि आपल्या लेकरू पोटात असताना काय करते? माझ्या नवऱ्याची बायको बघते. आपल्या आई काय करते? आपल्या आई माझ्या होणार सून मी ह्या घरची बघते. आपली आई काय करते? आई आपली 7 वाजता 7 जन्माच्या गाठी बघते. आपली आई करते. इथून संस्कार सुरू होतात. अहो मदालसेनं लेकराला उपदेश केला होता आणि आपण काय म्हणतो? इथून संस्कार सुरू होतात. इथून संस्कार सुरू होतात. एवढ्या आयामधून आहे काय एखादी आई की जे रोज आपल्या लेकराकडून रोज एखादा अभंग वाचून घेणारी आहे का? हो, एखादी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी मधली ओवी वाचून घेणारी आहे का? नाही. इथून संस्कार सुरू होतात. अहो मदालसेनं लेकराला उपदेश केला होता आणि आपण छाती ठोकू ठोकू म्हणतो. काय म्हणतो? छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या म्हणतो का नाही? मग पुन्हा जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रेडी आहेत, पण त्याच्यासाठी आमच्या मा जिजाऊ आई साहेब लागतात. छत्रपती शिवाजी राजांच्या आई कशा होत्या सांगून जाईल. धन्य धन्य थोर आई कोण? शिवरायांची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा, कि मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे. एक छोटस वाक्य आठवलं म्हणून सांगतो बघा. जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल,
जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल, फक्त जीवनामध्ये येऊन कधी संगत चुकू देऊ नका. एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली तर आपलं एक वेळेचं जेवण व्हायला जाईल. जीवनामध्ये येऊन कधी संगत जर चुकली, अख्खं जीवन आपलं वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चांगल्याची संगत करा, चांगलं जगा. या ही देशाचा उद्धार करी. शिवबाला वाढवलं, घडवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत पाडलं त्या माऊलीला. 16व्या वर्षी माझ्या राजानं तोरण्याला तोरण बांधलं, मर्द मावळा जमा केला. तो मावळा कसा होता? सह्याद्रीचे पुत्र मावळे. अशा माझ्या राजाला पकडण्यासाठी तखाट बांधलेला कैदेचा विडा त्या खानानं उचलला आणि गर्जना केली, मै लावूंगा शिवाजी को, जिंदा या मुर्दा, जिंदा या मुर्दा. खान निघाला, धर्मजल करत खान तुळजापुराच्या दिशेने निघाला. तुळजापुरात गेल्यानंतर त्या भवानी मातेचा संबळ वाजायला लागला. खानानं तुळजापूर सोडलं, खान पंढरपुरात आला. खानानं पंढरपूर सोडलं आणि इकडे जिजाऊ मासाहेब गडावरती त्या भवानी मातेला प्रार्थना करत आहेत आणि म्हणत आहेत, हे स्वामिनी बळदे शिवबाला, उभी रावणी संकटी पाठीला, तुझे लेकरून दामाग हा गेला. आई भवानी बळदे गद्याला, जगत जननी माय भवानी प्रसन्न हो. त्या खानाच्या भेटीसाठी माझं लाडकं बाळ चाललंय. त्या जिजाऊ मासाहेबांना शिवाजी राजे घडवण्यासाठी काय काय केलं म्हणून मला सांगावं वाटतं. परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग,
परवाना केली दुधाची तुझ्या जिजग म्हणून झाला महाराष्ट्राचा राजा शिवसमाजा झाला महाराष्ट्राचा राजा शिवसमाजा तालामध्ये टाळी वाजली पाहिजे आणि सगळ्यांनी बोला झाला महाराष्ट्राचा राजा शिवसमाजा जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर
कधी रे येशील रामा रघुनंदना
शंभूराजे युवा प्रतिष्ठानची अशी एक फरमाईश आली होती ती म्हणजे रडू नको बाळा आपली पाण्याला जाते ती म्हणू आपण काही एक
रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते काही वाजता कार्यक्रम प्रसंगी माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, माजी सरपंच सुनील साखरे, सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब अकोलकर, सरपंच श्रीकांत आटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शंभूराजे युवा प्रतिष्ठान मार्फत महाप्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.